नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य सरकारकडनं आदिवासी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना प्रभावीशालीपणे राबवली जात आहे. ही योजना खास करून महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी असून शेती विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवरती सरकारकडनं 100% अनुदान दिलं जाते. ही या योजनेची सर्वात मोठी जमेची बाजू मानली जाते. या योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदणं, विहिरीमध्ये बोर करणं, शेततळ्याकरता प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन व्यवस्था म्हणजेच ठिबक आणि तुषार, तसेच PVC पाईपसाठी आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या जुन्या विहिरी बऱ्याच काळापासून खराब झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी कमाल 1 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देण्याची तरतूद आता या योजनेमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये 0.40 हेक्टरपासून ते 6 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. योजनेचा उद्देश केवळ मोठ्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही सिंचनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देणं हा आहे. त्यामुळे पावसावरती अवलंबून असलेली शेती हळूहळू बागायतीकडे वळण्यास मदत होणार आहे. या योजनेमधून केवळ मुख्य शेतीपुरतीच मदत दिली जात नाही, तर घराभोवती परसबाग विकसित करून भाजीपाला उत्पादन घ्यायचं असल्यासही शासन मदत करतं. परवानाधारक बियाणं विक्रेत्यांकडनं कमाल 500 रुपयांपर्यंतच्या बियाणं खरेदीसाठी अनुदान दिलं जातं. त्यामुळे कुटुंबाच्या पोषणाबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत देखील निर्माण होतो. या योजनेअंतर्गत विहीर दुरुस्तीचा लाभ घ्यायचा असल्यास काही अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. तर यामध्ये अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातला असावा. त्याच्याकडे आधार कार्ड आणि बँक खातं असणं बंधनकारक असून बँक खातं हे आधारशी लिंक असणं अत्यावश्यक आहे. शेतजमीन अर्जदाराच्या नावानं असल्यास 7/12 उतारा आणि 8A उतारा सादर करावा लागतो. तसेच शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे. याशिवाय अर्जदाराकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणं आवश्यक असून किमान 0.40 हेक्टर आणि कमाल 6 हेक्टर शेती असणं महत्त्वाची अट आहे. महाडीबीटी प्रणाली अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावरती या अर्जांची निवड केली जाणार आहे. तर मग आता या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. या अर्जासाठी तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अधिक मार्गदर्शनासाठी किंवा अडचण आल्यास जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी तुम्ही संपर्क साधू शकता. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सरकार पैसे देते. तर मग जर तुमची विहीर गाडली गेली असेल किंवा जुनी झाली असेल आणि तिला अजून खोदकाम करण्याची गरज असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करून माहिती घेऊ शकता आणि 1 लाखापर्यंतचं अनुदान देखील मिळवू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.